IPS सिद्धार्थ बरवाल यांनी मध्यरात्री वेषांतर करून हायव्यामधून नदीपात्र गाठत वाळू माफियांविरुद्ध केली धडाकेबाज कारवाई। दुधना पात्रातून अवैधरित्या वाळू तस्करी करणाऱ्या 5 हायवांसह 2 JCB पकडल्या। वाहनांसह सुमारे 2.5 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त, 5 वाळू तस्करांना घेतलं ताब्यात। अंबड तालुक्यातील मठ पिंपळगाव शिवारातून जाणाऱ्या दुधना नदीच्या पात्रातून अवैधरित्या वाळू उत्खनन करून बेसुमार वाळू उपसा केला जात आहे। याबाबत माहिती मिळताच अंबड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी IPS सिद्धार्थ बारवाल यांनी मध्यरात्री वेषांतर करून एका हायवा वाहनातूनच दुधना नदीचे पात्र गाठले। त्यामुळे नदीत वाळू उपसा करणाऱ्या वाळू तस्करांना आणि JCB हायवा चालकांना पोलीस आल्याची साधी कुणकुण देखील लागली नाही। मात्र IPS श्री बारवाल हे हायवातून खाली उतरताच त्यांच्यासोबत असलेल्या साध्या गणवेशातील पोलिसांनी वाळू उपसा करणाऱ्या हायवा, JCB वाहने आणि चालकांना गराडा घातला। त्यामुळे त्या ठिकाणी असलेली वाहने आणि चालकांना पलायन करता आलं नाही। यावेळी IPS श्री बारवाल यांनी वाळू उत्खनन करणारे 2 JCB आणि 5 हायवा वाहने जागेवरच ताब्यात घेतली। ही हायवा वाहने धरपकडीची मध्यरात्री 1 वाजता सुरू झालेली मोहीम आज सकाळी 6 वाजेपर्यंत सुरू होती। या धडाकेबाज कारवाईत 5 वाळू तस्करांना ताब्यात घेण्यात आलं असून सुमारे 2,35,00,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। IPS श्री सिद्धार्थ बारवाल यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक SV ठुबे, पोलीस उपनिरीक्षक भगवान नरोडे, पोलीस हवालदार विष्णू चव्हाण, दीपक पाटील, श्री तायडे, हिरामण फलटणकर, अरुण मुंडे, भिसे, साठेवाड, चालक श्री भानुसे यांच्यासह मोठा फौजफाटा या मोहिमेत सहभागी झाला होता। मराठवाडा न्यूज 11 साठी गणेश शिंदे, जालना।